रवा नारळाचे लाडू, पारंपरिक चव आणि सोपी पद्धत, रव्याची खमंग चव, नारळाचा गोडसर स्वाद आणि साजूक तुपाची मजा, सगळं एकत्रच. खास नारळी पौर्णिमेसाठी बनवा किंवा मग लाडक्या भावाला खाऊ घालण्यासाठी बनवा, कोणत्याही दिवशी हा परफेक्ट पदार्थ जातो. नमस्कार. आज आपण बनवतोय खमंग आणि सुमधुर असे रवा नारळाचे लाडू. आता रवा नारळाचे लाडू बनवायचे म्हटलं की प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे का? खाताना ना फक्त ती रव्याचीच टेस्ट लागते, नारळाची टेस्ट काही आपल्याला अजिबात लागत नाही. म्हणूनच अतिशय परफेक्ट प्रमाण मी तुमच्यासमोर शेअर केलेलं आहे. आणि बऱ्याचदा असंही होतं की लाडू खूप कडक होतो किंवा मग तो बांधताना खूप भुसभुशीतच होतो. असे खूप सारे प्रॉब्लेम्स आपण फेस करत असतो आणि सोबतच तुपाचं प्रमाणही अजिबात आपल्या लक्षात येत नाही. म्हणूनच ही रेसिपी अतिशय परफेक्ट मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. जरूर ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करू. नुकतीच कढई मी गॅसवरती चढवली आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. आता मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. लाडूचं जे प्रमाण आहे, सगळ्या साहित्याचं प्रमाण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा एकदाच चेक करू शकता. सुरुवातीला आपल्याला रवा असाच कच्चा भाजून घ्यायचा आहे. 1.5 वाटी भरून मी बरोबर इथे रवा घेतला आहे, रेग्युलरच वाटी आहे. आणि यासोबतच हा असाच आपल्याला कच्चा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे सुरुवातीला अजिबात यामध्ये तूप वगैरे काहीच घालायचं नाही. आता हलकासा जोपर्यंत सुवास येत नाही की नाही, तोपर्यंत हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, आपल्याला रव्याचा जो रंग आहे तो खूप जास्त डार्क करायचा नाही. साधारण 3-4 मिनिटांसाठी असाच कोरडा रवा मी भाजून घेतला. मग आपण आत्ता यावेळेस यामध्ये 2 चमचे भरून तूप घालायचं आहे आणि या 2 चमचे तुपामध्ये आणखीन एक 2 ते 3 मिनिटांसाठी चांगला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा नारळाचा लाडू आहे तर रवा भाजणं सगळ्यात महत्त्वाची स्टेप. रवा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर हवी तशी टेस्ट येत नाही. कच्चा कच्चा रवा लागतो आणि तो स्वाद आहे ना लाडूचा, तो सुमधुर असा लागतच नाही. म्हणून रवा भाजणं सगळ्यात महत्त्वाचं. रव्याचा रंगसुद्धा चेंज झाला नाही पाहिजे, तरीसुद्धा हा रवा छान खमंग भाजायला हवा. म्हणूनच गॅसची फ्लेम आहे ना अजिबात वाढवायची नाही. लो टू मीडियममध्ये तुम्ही गॅसची फ्लेम ठेवू शकता आणि यावरतीच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. 2-4 मिनिटं एक्स्ट्रा लागली तरी लागू द्यात, पण आपला लाडू व्यवस्थितच जमायला हवा. आणखीन एक 3-4 मिनिटाच्या अंदाजावरती मी पुन्हा एकदा 2 चमचेभर तूप यामध्ये घातलं. बस आपल्याला एवढंच तूप लागणार आहे. या आणखीन 2 चमचे तुपामध्येच छान असा रवा मी भाजून घेतला आहे. बघा, खूप असा डार्क रंग रव्याचा दिसत नाही आहे, तरीसुद्धा हा खमंग असा भाजला आहे. जवळजवळ मी एक 10 ते 12 मिनिटांसाठी हा रवा भाजून घेतलेला आहे मंद आचेवरती. आता या भाजलेल्या रव्यामध्येच आपल्याला नारळाचा खव घालायचा आहे. आता 1.5 वाटी आपण रवा घेतला होता की नाही, तर यासाठी 2 गच्च वाटी भरून इथे मी फ्रेश असा खोवून घेतलेला नारळाचा खव घेतला आहे. अजिबात आदल्या दिवशी खोवून ठेवला आहे किंवा आदल्या दिवशीचा नारळ फोडलेला आहे असं घेऊ नका बरं का. आता रव्यासोबतच हा खव चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता बघा, गुठळ्या दिसत आहेत की नाही, त्या गुठळ्या चांगल्या मोडेपर्यंत असा चांगला रवाळ असा रवा होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. किती वेळ लागेल यासाठी? तर साधारण 5-7 मिनिटं तरी लागतील. नारळ घातल्यानंतर किंवा हा खव घातल्यानंतर खूप वेळ परतायचा नाही, नाहीतर जी चव असते की नाही ती चव पूर्णपणे नारळातली कमी होते आणि नारळाचा असा नुसता चोथ्या आपल्याला लाडूमध्ये लागतो. तर इथे तुम्ही बघू शकता, आधीपेक्षा थोडासा कोरडा असा हा रवा दिसतोय आणि जो खो घातला आहे तो सुद्धा छान मिसळला गेला आहे, तो सुद्धा छान भाजून झालेला आहे. तर इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद केली. आता ही कढई मी साईडला ठेवते. अधूनमधून हलवत राहा, म्हणजे मग कढई गरम असते ना, त्याच्यामुळे अधूनमधून हलवत राहावं लागतं. आता आपण ना पाक बनवायला घेऊ. 1 वाटीच फक्त आपल्याला साखर घ्यायची आणि पाव वाटी भरून यामध्ये पाणी घालायचं. इतकं सोपं समीकरण आहे. 2 गच्च वाटी भरून नारळाचा खव घेतलेला आहे, सोबत 1.5 वाटी भरून रवा घेतलाय आणि 1 वाटीभर साखर पुरेशी होते. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर आणखीन 1 पाव वाटी भरून तुम्ही वाढवू शकता. पण कसं असतं ना की खव जो आहे, नारळ अगदी फ्रेश आहे त्यामुळे गोडसर तो लागतो आणि यामुळेच खूप जास्त साखरेचा सुद्धा वापर आपल्याला करावा लागत नाही. आता साखर चांगली मेल्ट करून घेतली, पाकाला छान उकळी आली. उकळी आल्यानंतर फक्त मंद आचेवरती 2 मिनिटांसाठी हा पाक मी असा शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशी मस्त एकतार अशी खेचली जाते, अजिबात आधीमध्ये तुटत नाही आहे. आणि आणखीन एक पद्धतसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. या चमच्यावरती असा बघा, शेवटची जी तार आहे ती छान अशी खेचली जाते. जो शेवटचा थेंब आहे की नाही तो सुद्धा असा छान खेचला गेला हे समजून घ्यायचं. मस्त असं आपल्या इथं
1 तारी पाक तयार झालेला आहे. मगाशीच जेव्हा मी 1 तारी पाक बोटाने चेक केला त्यावेळेसच गॅसची फ्लेम मी बंद केली होती. आता हा गरमागरम पाक ना लगेचच आपल्याला या रव्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम बंदच आहे हे लक्षात ठेवा आणि लगेचच हा पाक आपल्याला या रव्याच्या मिश्रणामध्ये चांगला मिसळून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की पाक थोडासा कमी पडतोय की काय, पण काहीही हरकत नाही, काही काळजी करू नका तुम्ही. व्यवस्थित लाडू बांधले जातात आणि छान मऊसूत होतात. अजिबात कोरडे किंवा कडक असे होत नाहीत. मिश्रण जरी आता तुम्हाला दाटसर वाटत असलं तरीसुद्धा छान रवा जो आहे तो छान भिजला जातो, छान दाणेदार मऊसूत असा लागतो. कारण खो जो आहे नारळाचा तो आपण खूप जास्त भाजला नाही की नाही, त्यामुळे नारळाच्या मधलं जे मॉइश्चर आहे किंवा दूध आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा तेलाचं प्रमाण असतं. तर हे सुद्धा असंच मेंटेन आहे आणि यामुळे जास्त अशी पाकाची गरज पडत नाही किंवा साखरेची सुद्धा जास्त गरज पडत नाही. तर बघा छान असं मिसळून घेतलंय. आता काय करायचं, यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून साधारण तासभर तरी हे छान मुरू द्यायचं आहे. तासभर मी हे छान भिजू दिलेलं आहे. रवा छान फुललेला सुद्धा आहे. फक्त मध्ये मी एकदा वर खाली हे मिश्रण करून घेतलं होतं. आत्ता तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत आणि खाव्यासारखं असं हे मिश्रण तयार होतं. आता लगेचच यामध्ये आवडीनुसार बदाम पिस्त्याचे काप घातलेत आणि सोबतच थोडंसं मी इथं वेलची पावडरसुद्धा घालून घेतली आहे. हे सगळं मिश्रण चांगलं मिसळून घ्यायचं आणि आता काय लगेचच तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता. आता किती मोठे तुम्हाला लाडू हवेत, किती छोटे हवेत यानुसार तुम्ही हे बांधून घ्यायचे आहेत. तर बघा अगदी सहज लाडू बांधला जातोय. किती मऊसूत हे मिश्रण आहे. जर तुम्हाला अतिशय कोरडं वाटत होतं सुरुवातीला तर किती मऊसूत असं झालेलं आहे. अजूनही हे मिश्रण बरंचसं कोमट आहे बरं का. तर थंड झाल्यानंतर छान लाडू एकसारखे असे होतील. आणि आता याच पद्धतीने संपूर्ण लाडू इथे मी बांधून घेणार आहे. मी खूप मोठे सुद्धा बांधलेले नाहीत किंवा अगदी छोटे छोटे नाही, मध्यम आकाराचे आहेत, मध्यम साईज आहे. आणि लाडू तुम्ही बघू शकता काय मऊसूत असा दिसतोय ना. बघा खूप छान असे हे लाडू होत आहेत. आत्ता थोडेसे कोमट आहेत पण थंड झाल्यानंतर आणखीन जास्त खुसखुशीत होतील. तर दिलेल्या मिश्रणामध्ये ना जवळजवळ 17 ते 18 लाडू तयार झालेले आहेत. मध्यम आकाराचे आहेत, खूप छोटे नाहीत किंवा खूप अगदी मोठे सुद्धा नाही आहेत. खायला बरे पडतात, ताटात वाढायला सुद्धा बरे पडतात किंवा भावाला राखी बांधताना एक गोडाचा पदार्थ म्हणून सुद्धा हे लाडू खूप छान जातात. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रांनी परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका गोड खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.